तुम्हाला सांगते जगातील सर्वात सोप्या, पौष्टिक आणि रुचकर रेसिपी. बरेचदा काय होतं, की आता ऊन वाढलेलं आहे, तर उन्हामुळे आपली काही खायची इच्छा होत नाही. पण आजचे आपले दोन्हीही मेनू तुमची भूक वाढवणारे आहे. ज्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन आहे. त्यामुळे तुम्हाला पटकन ऊर्जा मिळेल, पचायलाही एकदम हलके आहे. म्हणजे तुमचं पोट तर असं भरल्यासारखं वाटेल, पण तुम्हाला जडपणा अजिबात येणार नाही. त्याच्यामुळे वेट लॉस मध्ये पण हे मेनू खूप चांगले आहे. बरं, हे तुम्ही रोजही घेऊ शकता. अगदी डेलीच्या रुटीन मध्ये तुम्ही याचा वापर करू शकता आणि हे तुम्ही लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत देऊ शकता आणि ते भरपूर प्रमाणात खाऊ शकतात. झटपट होणाऱ्या रेसिपी आहे आणि सहजपणे कोणीही तयार करू शकतात. अगदी इझिली अवेलेबल होतं साहित्य हे आणि तुम्ही जर या पद्धतीने सर्व करून दिलेत ना हे मेनू, तर कोणाला कळणार पण नाही की हे मेनू कुठले आहे आणि सगळे अगदी आनंदाने आणि मजेने खातील आणि त्याचा फायदा नक्कीच सगळ्यांना मिळेल. दोन्ही रेसिपी एकदम हलक्या फुलक्या आहे, पचायला हलक्या. लाजवाब. एक नंबर झालेली आहे. सुपर सुपर. नमस्कार, सुषमा जल्दीवाली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण उन्हाळ्यासाठी खास ज्वारीच्या पिठापासून 2 रेसिपी तयार करतो आहे. म्हणजे पहिली रेसिपी जी आहे ते सूप आहे जे आपण पिऊ शकतो आणि दुसरं जे आहे ते आम्ही त्याला कढण म्हणतो. थोडंसं घट्टसर असतं जे तुम्ही खाऊ शकता. म्हणजे थंड झाल्यावरती हाताने खाऊ शकता, नाहीतर ते चमच्याने पण खाऊ शकता. सुपर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, पटकन होणाऱ्या रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. पहिला प्रकार पाहूया. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहू. तर ज्वारीचं पीठ आहे, जिरं आहे, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे, मीठ आहे. मी इथे सेंदेव मीठ घेतलेलं, तुम्ही नॉर्मल मीठ घेतलं तरी चालते. नंतर दही लागणार आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 3, नंतर 5 मिरे आहे आणि हा 1.5 इंची आल्याचा तुकडा आहे ज्याची मी सालं काढून घेतली. पाववाटी कोथिंबीर आहे. तर मी इथे कोथिंबीर अगळपगळ घेऊन घेतली. तुमच्याकडे नसेल एवढी तर थोडी घातली तरी चालते, पण छान लागतो. कोथिंबीरीचा स्वाद पण लागतो आणि त्याचे बेनिफिट पण मिळतात आपल्याला गरमीमध्ये. तर हे बारीक काड्या असतात ना, कोळ्या कोळ्या, तर त्या काड्यासहित ही कोथिंबीर मी छान धुवून बारीक कापून घेतली. इथे माझ्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहे ना त्या अशा चांगल्या मोठ्या मोठ्या आहे. छोटा लसूण असेल ना तर 5-6 घेऊन घ्या. लसूण जे आहे तो छान बारीक बारीक कापून घ्यायचा किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकता. नंतर आलं जे आहे ते आलं किसून घेऊ शकता तुम्ही किंवा बारीक बारीक कापून घेऊ शकता. आणि मिरे जे आहे त्याची आपण पूड तयार करून घेऊ. कडे मिरे नसेल ना तर पाव चमचा तुम्ही मिऱ्याची पूड घेऊ शकता. ज्वारीचं पीठ मी इथे 2 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून दही आहे. तुमचं दही जर खूप आंबट असेल ना तर 1च टेबलस्पून घेऊन घ्या. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा जिरं आहे, जिऱ्याची पूड अर्धा चमचा आहे आणि कट मारून पोहे खायच्या चमच्याने मीठ घेतलेलं आहे. तुम्ही चवीनुसार घ्या. तुमच्याकडे दही नसेल ना तर दह्याऐवजी तुम्ही लिंबू घेऊ शकता, अर्ध लिंबू. इथे आपलं कटिंग पण झालेलं आहे. इथे तुम्ही भाज्यांचा पण वापर करू शकता, जसं गाजर आहे, बीन्स आहे. तर हे अगदी बारीक बारीक कट करून तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता एखादा गंज किंवा बाउल घेऊन घ्यायचं, ज्वारीचं पीठ टाकून घेऊ आणि दही घालून. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलंय. त्याच ग्लासातलं थोडं पाणी वाटीत टाकून घेतलं आणि वाटी विसळून घेतली. आणि पहिल्यांदा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे दही जे आहे ते चांगलं फेटल्या जातं आणि थोडंसं ह्याच्यात ज्वारीचं पीठ पण चांगलं मिक्स होतं. व्यवस्थित छान मिक्स झालं हे. आता त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी घालून घेते. 1 ग्लास मीठ घालून घेऊ आणि कोथिंबीर टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर राहू द्यायची गार्निशिंगसाठी. आणि कोथिंबीर जी आहे ना ते तुमच्या चवीनुसार घाला. मला थोडी छान जास्त पाहिजे होती म्हणून मी घालून घेते. परत मी 1 ग्लास पाणी घेऊन घेतलं, त्यातलं अर्ध टाकून घेते, म्हणजे 1.5 ग्लास पाणी इथे घातलं आणि अर्धा राहू दिलं. गंजामध्ये पोहे खायच्या चमच्यानी 1 चमचा तेल घालून घेऊ. तेल अगदी थोडं घातलं आहे, त्याच्यामुळे जिथे तेल आहे ना बरोबर तिथेच जिरं टाकायचं, कारण जिरं आपलं चांगलं फुललं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता आपलं जिरं छान फुललेलं आहे. जिरं फुललं की त्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालून घेऊ. याला आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायचं आहे, रंग वगैरे पण चेंज करायचा नाहीये, पण हलकासा फ्लेवर या फोडणीमध्ये याचा उतरला पाहिजे. लसणाचा असं छान सुगंध यायला लागला हलका हलका की त्याच्यामध्ये हे तयार करून घेतलेलं मिश्रण टाकून घ्यायचं. एकदा फिरवून घ्यायचं चमच्याने आणि नंतर टाकायचं. आपण जे अर्धा ग्लास पाणी ठेवलं होतं ना ते पाणी त्या भांड्यामध्ये टाकून भांडं थोडंसं विसळून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हे जिऱ्याची पूड, मिरेपूड
आणि ही कमी तिखटवाली मिरची आहे, ज्याचे मी असे 2 पार्ट करून घेतले. ऑप्शनल आहे. त्याला बॉईल येऊ द्यायचं. त्याला बॉईल येईपर्यंत ना हलवत राहायचं, म्हणजे गडे वगैरे धरायला नको पिठाचे म्हणून. तुम्ही जर वेगवेगळ्या भाज्या घालून करत असाल ना, तर जेव्हा आपण आलं आणि लसूण घातलं ना, तर ते थोडंसं परतवून झालं की त्यानंतर भाज्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि हलक्याशा सॉफ्ट होऊ द्यायच्या. बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची आणि अशी चांगली उकळी आल्यानंतर फक्त अर्धा मिनिट आपण याला बॉईल होऊ देऊ. अर्धा मिनिट झालेलं आहे, म्हणजे छान फ्लेवर सगळे उतरतात त्याच्यामध्ये. आणि आता आपण गॅस बंद करून देऊ आणि तुमचं हे सूप तयार आहे. तुम्ही हे गरमागरम पिऊ शकता किंवा थंड झाल्यावरती पण पिऊ शकता. आणि सपोज तुम्हाला जर लिंबू टाकायचं असेल ना, तर गॅस बंद करून याच्यामध्ये अर्धा लिंबू घाला. कारण तुम्ही शिजवायच्या वेळेस जर लिंबू टाकलं ना, तर लिंबाचा जो स्वाद आहे, आंबटपणा, तो सगळा चालला जातो, राहत नाही त्याच्यामध्ये. तुमचे जर ग्लास मोठे असेल ना, तर पोटभर असं हे 2 लोक पिऊ शकतात. पण ग्लास जर छोटे छोटे असतील ना, म्हणजे या साईजचे असतील, तर 4 ग्लास हे भरतं. म्हणजे अंदाजे 3 ते 4 लोक हे शेअर करू शकतात. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट मेजरमेंट आहे. आपले 4 कुल्हड अगदी परफेक्ट भरले आहे 4 लोकांसाठी. आणि एक स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, जर तुम्ही गरम गरम पीत असाल ना, तर थोडं थोडं तूप त्याच्यावरती घालून घ्या. बघा, 1 चमचा घेतला आहे, त्यातलंच मी थोडं थोडं तूप घालते याच्यामध्ये. स्वाद एक नंबर लागतो. अर्थात ऑप्शनल आहे. तुम्ही पहिले एकदा एका याच्यावरती टाकून टेस्ट करा आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालू शकता. अगदी सुपर्ब लागते, हेल्दी अँड टेस्ट. थोडंसं गार्निश करून तुम्ही हे सर्व केलं ना, तर याच्यापेक्षा कुठलं रिच दुसरं ड्रिंक नसू शकत. दुसरा प्रकार बघूया, तर तोच गंज मी घेऊन घेतलेला, धुवायची गरज नाही. तर 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे. खूप दाबून वगैरे नाही भरायचं. आणि अर्धा वाटी साधारण आंबटवालं दही आहे. खूप आंबट असेल तर पाव वाटी घेऊन घ्या. 1 वाटी पाणी घालून घेऊ आणि याला पहिल्यांदा मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळं एकजीव व्हायला पाहिजे. म्हणून खूप जास्त पाणी सुरुवातीला नाही घालून घ्यायचं, नाहीतर ते मिक्स करायला वेळ जातो. बघा, छान एकजीव झालं. 1 ग्लास पाणी घेतलं होतं, आता राहिलेलं पण मी टाकून देतो. 2 मीडियम आकाराचे कांदे आहेत, त्याला मी असं छान बारीक बारीक कापून घेतलं. मोठा कांदा असेल तर 1 घेऊन घ्या. 3 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक बारीक कापून घेतल्या. त्याच्यातली 1 तिखटवाली आहे आणि 2 साधारण तिखटवाल्या आहेत. तर मिरचीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या चवीने घाला. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 3ही मिरच्या तिखटवाल्या घ्या. नंतर काड्यासहित कापून घेतलेली कोथिंबीर पाव वाटी आहे. 1 चमचा जिरं आणि कट मारून 1 चमचा मीठ. मी सेंधे मीठ घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल मीठाचा वापर करू शकता. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. परत पाणी घालून घेते. इथे मी 2.25 ग्लास पाणी घातलेलं. आता हे गॅसवरती ठेवून देऊ. गॅस ऑन करून घेऊ आणि याला पण आपल्याला बॉईल येऊ द्यायचं. बॉईल येईपर्यंत फिरवत राहायचं, नाहीतर गडे पकडतात त्याचे. इथे तुम्ही दह्याऐवजी 1 लिंबूचा रस घालू शकता किंवा ताक पण घालू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. असं काही कंपल्शन काहीच नाही आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे लिंबू त्या पद्धतीने घालून घ्यायचं गॅस बंद केल्यानंतर. हा जो प्रकार आहे ना, तुम्ही जेवणासाठी तयार करू शकता. म्हणजे जेव्हा कधी उन्हाळ्यामध्ये जेवायची इच्छा नाही होत ना, त्यावेळेस खूप चांगला प्रकार आहे हा. तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी करू शकता किंवा दुपारी पण करू शकता. पहिलं जे आपण सूप बनवलं ना, ते तुम्ही पिऊ शकता आणि याला बेसिकली कडण म्हणतात. सुपापेक्षा थोडं थिक असतं. शकता हे खदखदायला लागलेलं आहे, तर इथपर्यंत याला ना फिरवत राहायचं, नाहीतर याचे गडे पकडतात. आता हे असं छान खदखदायला लागलं की गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आणि याला आपण एखादा मिनिट आता मंद आचेवरती शिजू. हे चांगलं शिजायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं घट्ट झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी घालून तुम्ही थोडंसं पातळ करू शकता तुमच्या इच्छेनुसार. आणि हे पण आपलं अगदी तयार आहे. हे थोडंसं तुम्ही गरम किंवा कोमटच खा, छान लागतं. बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. थंड झालं की हे अजून घट्ट येतं, म्हणजे तुम्ही हाताने पण खाऊ शकता मग हे थंड झाल्यावरती. पण मी सजेस्ट करेल गरम किंवा कोमटच खा. एकदम चवदार आणि रुचकर लागतं. हे कडण पण 3 ते 4 लोक शेअर करू शकतात.
आणि याच्यासोबत तुम्ही हिरवी मिरची घेतली ना, हिरवी मिरचीचे असे 2 पार्ट करायचे आणि तव्यावरती मीठ घालून त्या मिरच्या भाजून घ्यायच्या. मध्ये मध्ये त्या याच्यासोबत तुम्ही खा, अगदी म्हणजे एक नंबर लागते. लाजवाब म्हणू शकतो आपण त्याला. तुमची भाजीपोळी खायची इच्छा नाही होणार, पण हे उन्हातून आल्या आल्या तुम्हाला खावंसं वाटेल. गार्निश करून घे. आणि ते आपले 10 ते 15 मिनिटात तयार होणारे अगदी दोन्ही मेनू तयार आहे. अगदी साध्या पद्धतीने तुम्ही उन्हाळा एन्जॉय करू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्या तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.